सर्वप्रथम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आणि कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर काल 15 ऑगस्ट होता। सोसायटीमध्ये सकाळी भारतमाता पूजन आणि छोटासा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असतो। सगळी सोसायटीतली मंडळी खाली आली होती 15 ऑगस्ट सेलिब्रेशनसाठी। 15 ऑगस्ट सेलिब्रेशन झालं, मस्तपैकी राष्ट्रगीत झालं, लहान मुलांनी and varied heritage. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही निघालो खिडकाळीला जाण्यासाठी। त्रिगुणने मस्त असं तिरंग्या कलरचं शर्ट घातलं होतं। गाडीत बसून तो एन्जॉय करत होता। थोडा थोडा पाऊसही चालू होता। सुट्टी असल्यामुळे शिळफाटा रोडला बिलकुल अशी ट्रॅफिक नव्हती, त्यामुळे आम्ही लवकरच तिकडे पोचल्यानंतर मस्त असं तिथे कारंजे चालू होते पाण्यामध्ये आणि खूप सारे असे कबूतरही होते। दर्शनालाही जास्त गर्दी नव्हती। थोडेसे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही लाईनला उभं राहिलो। जास्त गर्दी नसल्यामुळे 15-20 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं। त्रिगुणला इथे फक्त खाली उतरून तिकडे पाण्याकडे जायचं होतं, पाणी खेळायला। तिकडे अजून बरीचशी मंदिरं होती। आम्ही सगळ्यांनी तिकडेही दर्शन घेतले आणि मस्त असं घरी आलो। घरी आल्यानंतर आराम केला आणि आता संध्याकाळी कृष्ण जन्माची तयारी करत होतो। इथे मी मस्त असं टेबलवरती कपडा टाकला आहे आणि त्यानंतर कृष्णाचा पाळणा ठेवला आणि इथे दोघं साईडला तांदूळ ठेवून त्यावरती एका साईडला मी फळं ठेवली आणि दुसऱ्या साईडला दिवा ठेवला। कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो। दिवा ठेवल्यानंतर दिव्याची वात पेटवून घेतली आहे आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली। दिवा लावल्यानंतर आता इथे मी गणपती बाप्पाची पूजा करायची होती, त्यासाठी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला आहे। कोणतेही शुभ कार्य करताना आपण पहिले गणपती बाप्पाची पूजा करतो, त्यामुळे मी इथे गणपती बाप्पाला पंचामृताने आणि पाण्याने मस्त असं स्नान घालून घेतलं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली। गणपती बाप्पाला गंध लावून दुर्वा फुलं वाहिली आहे। त्यानंतर आता आपल्या बाळकृष्णाची पूजा करायला घेतली। त्यासाठी मी आता बाळकृष्णाला एक डिशमध्ये ठेवलं। त्यानंतर बाळकृष्णाचाही अभिषेक केला पाण्याने, नंतर पंचामृताने स्नान घालून व्यवस्थित असं कपड्याने पुसून घेतलं आहे। त्यानंतर बाळकृष्णालाही तिथे मी कपड्यावरती ठेवलं आहे। आता बाळकृष्णाला आपण गंध वगैरे लावून पूजा करून घेतली। त्यानंतर मी बाळकृष्णासाठी आणलेली सगळे वस्त्र आणि दागिने वगैरे बाळकृष्णाला घालून मस्त असं बाळकृष्णाला सजवलं आहे। छान असा मुकुट, मोरपिसाचा मुकुट आणि कपड्याचा मुकुट असे दोन्ही मुकुट बाळकृष्णाला घातले आणि छान असं डायमंडवाला हारही मी बाळकृष्णाला आणला होता। बाळकृष्णाला सर्व दागिने घातल्यानंतर बाळकृष्ण एकदम छान दिसत होते। बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर इथे मी पाळण्याच्या भोवती थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकून थोडंसं डेकोरेशन करून घेतलं। 12 वाजले होते। आता त्यानंतर आपण बाळकृष्णाला पाळण्यामध्ये ठेवून मस्त असं पाळणा लावणार आहोत। इथे मी पाळण्याचे डेकोरेशन झाल्यानंतर थोडेसे रांगोळीचे माझ्याकडे काही पॅच होते, ते पॅच ठेवून मस्त अशी सजावट केली। रांगोळी ठेवल्यानंतर
कपड्यावरती रांगोळी काढू शकत नाही, त्यामुळे मी तिथे पॅच ठेवले आणि जो काही प्रसाद मी ठेवला होता तोही तिथे बाळकृष्णाच्या समोर ठेवून घेतला. प्रसाद ठेवल्यानंतर सगळ्याला पाणी वगैरे फिरवून त्यामध्ये तुळशीपत्र टाकले आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. थोडेसे फोटोही काढून घेतले आणि बघा तुम्ही बाळकृष्ण किती छान दिसत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूजा करून झाल्यानंतर इथे सानवीने पूजा केली, दर्शन घेतलं. त्यानंतर त्रिगुणही दर्शन घेत होता. त्रिगुणचं लक्ष फक्त बाप्पाला ठेवलेलं प्रसादाकडे होतं. त्याला बाकीचं काहीच नको होतं, त्याला फक्त प्रसाद खायचा होता. त्याने बाप्पाला फूल वगैरे दिलं बाळकृष्णाला आणि त्यानंतर त्याचं लक्ष फक्त पेढ्यावरती होतं, तर त्याने तो पेढा घेतला. फ्रूट्स खूप आवडतात त्यामुळे त्याने पेढा ठेवून दिला आणि त्यानंतर त्याला फ्रूट्समध्ये ठेवलेला पेरू पाहिजे होता. दर्शन घेऊन त्रिगुण फक्त आपला प्रसाद घेण्याकडे लक्ष ठेवत होता. त्याला पेढो नको होता, तर तो तिकडे पेरू शोधत होता. त्याला पेरू खाली ठेवलेला असल्यामुळे दिसला नाही, तर त्याला पप्पांनी पेरू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती हॅप्पी झाला. त्यानंतर आम्ही बाळकृष्णाला पाळण्यामध्ये ठेवलं आणि यूट्यूबला कृष्णाचा पाळणा लावला आणि सानवी इथे मस्त बाळकृष्णाला झोका देत होते. आणि अशा प्रकारे आम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं आमचा व्हिडिओ.